नमस्कार मंडळी, मी मधुश्री. माझे यूट्यूब चॅनल मधुश्री किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. हॅलो फॅमिली, हॅलो फ्रेंड्स, हॅलो व्ह्युअर्स. आज मी तुम्हाला दाखवणार आहे कढी. इथे मी एक बाउलभर दही घेऊन त्याचं ताक बनवून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पुढचं सगळं साहित्य घालूयात. आणि बाउलभर ताकाला मी बाउलभर पाणी घातलेलं आहे, मिरची चिरून घेतलेली आहे बारीक, कोथिंबीर चिरून घेतलेलं आहे, मीठ, साखर आणि डाळीचं पीठ घेतलेलं आहे. डाळीचं पीठ घातल्यामुळे कढी मिळून येते, त्यामुळे डाळीचं पीठ कंपल्सरी घालावंच लागतं. 2 चमचे घेतलेलं आहे मी डाळीचं पीठ. आणि कढीपत्ता पण घालायचा, पण माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाहीये. तुम्ही घाला, खूप छान होती कढी. तर चला आता आपण रेसिपी सुरू करूयात. आता इथे मी कढी ताक बनवून घेतलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घालूयात त्याच्यामध्ये. हे बघा, चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे मी. साखर घालूयात 1 चमचाभर, 1-2 चमचे. त्याच्यानंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून मिक्स करायचं, म्हणजे गुठळ्या होत नाही. डायरेक्ट घातलं की बऱ्याच वेळा गुठळ्या होतात. आता मी पाणी घालून मिक्स करून ते गोळ त्याच्यात घालते. हे बघा, तर परत एकदा छान डावाने मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला ते ताक. हे बघा, सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि आता आपल्याला हे उकळायला ठेवायचं आहे बारीक गॅसवर. गॅस मोठा करायचा नाही, बारीक फ्लेमवरच हलवत हलवत उकळायचं आहे आपल्याला हे. त्यामुळे कढी फुटत नाही आपली. मोठा फ्लेम करून जर तुम्ही कढी उकळवली तर ती फुटते, म्हणजे दही वेगळं आणि पीठ वेगळं असं होतं. त्यामुळे बारीक गॅसवरच ह्याला उकळी आणायची आहे. हे बघा, आणि सतत ढवळत राहायचं आहे. इथे आता मी तुपाची फोडणी करते आहे. हे बघा, तूप घेतलेलं आहे मी 2 चमचे. आता त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ओवा घालायचा आहे. ओव्यामुळे छान होते. ओवा आणि मेथ्या घालायच्या आहेत. ओव्या आणि मेथ्यामुळे चव छान येते कढीला. ऑप्शनल आहे, तुम्ही स्किप पण करू शकता आवडत नसेल तर. तर या बारीक चमच्याने मी ते दोन्ही थोडं थोडं घेतलेलं आहे. हे बघा, इथं आपली कढी छान उकळलेली आहे. तर चला, आता तूप गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी टाकूयात. मोहरी व्यवस्थित तडतडली की जिरं टाकूयात. जिरं तडतडलं, आता आपण जो ओवा आणि मेथ्या घेतलेल्या आहेत तो घालूयात. गॅस बंद करून टाकूयात आपण, कारण तूप आणि कढई दोन्ही व्यवस्थित गरम झालेला आहे. हिंग घालूयात, मिरची घालूयात. कढीपत्ता असेल तर नक्की घाला. माझ्याकडे त्या दिवशी नव्हता म्हणून मी घातला नाही, तुम्ही नक्की घाला. आता थोडीशी कोथिंबीर घालूयात, अगदी नॉमिनल. आणि आता ही फोडणी आपण कढीमध्ये ओतून घेऊयात. आपली फोडणी तयार आहे. हे बघा, आता ढवळून परत एक उकळी आणायची आहे आपल्याला कढीला. आपली कढी तयार आहे. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप दिवसांनी मी आज व्हिडिओ टाकलेला आहे, कारण मध्यंतरी माझी तब्येत थोडी बरी नव्हती. आता परत सुरू केलेला आहे. तर नक्की माझी रेसिपी ही आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.